वेरी गुड. क्या था? वी एक्स इक्वल टू यू कॉस थीटा, देन एक्स इक्वल्स टू यू कॉस थीटा इंटू, उसके बाद वी वाई इक्वल्स टू एंड वाई इक्वल्स टू हाफ ऑफ जी टी स्क्वायर. उसके बाद में कल के लेक्चर में एक ही पॉइंट डिस्कस किया था, दैट विल बी क्या होता है टाइम ऑफ फ्लाइट, मतलब is called as time of flight, which is given by 2u sin theta by, then time of ascent, time of descent, then time of ascent plus time of descent equals to, which is equals to 2u sin theta by. उसके बाद रेंज के बारे में डिस्कशन शुरू किया था, लेकिन कंप्लीट हुआ था क्या? हुआ था, यहाँ पे डिराइव करके दिया था, दिख रहा है मुझे, ठीक है. क्या होता है रेंज? मतलब यू स्क्वायर साइन स्क्वायर थीटा ना ही यू स्क्वायर साइन 2 थीटा अपॉन, एंड उसका ही सिंप्लीफाइड फॉर्म होता है 2u स्क्वायर साइन थीटा कॉस थीटा बाय जी. ठीक है. नाउ राइट डाउन नेक्स्ट पॉइंट. मैक्सिमम हाइट अटेन्ड बाय द प्रोजेक्टाइल. मॅक्झिमम हाईट अटेन्ड बाय द प्रोजेक्टाईल. प्रत्येक वेळी प्रोजेक्टाईल आला की आपल्याला एवढेच कामं धंदे, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस काढायचा, एक पैराबोलिक पाथ ड्रॉ करायचा. ठीक है. इस पॉइंट पी पे प्रोजेक्टाइल मैक्सिमम हाइट पे होगा. कितनी होगी मैक्सिमम हाइट? एच. अभी हमें मालूम है कि अगर वेलोसिटी हमें फाइंड करनी है एट एनी हाइट, तो काइनेमेटिकल इक्वेशन होता है वी स्क्वायर इक्वल टू यू स्क्वायर प्लस 2as होता है, लेकिन ग्रेविटी तो 2gh. अपवर्ड जा रही बॉडी इसलिए प्लस विल बिकम. तो अभी बस ये y एक्सिस के अलोंग अगर हम कंसीडर कर रहे हैं तो क्या होगा? वी वाई का स्क्वायर इक्वल्स टू यू वाई स्क्वायर माइनस, एंड अगर हॉरिजॉन्टल पे मतलब x के अलोंग फाइंड करते तो एक्सेलरेशन है ही नहीं, मतलब वी x ऑलवेज इक्वल्स टू रहेगी यू एक्स, मतलब हॉरिजॉन्टल वेलोसिटी इंडिपेंडेंट ऑफ टाइम एंड इंडिपेंडेंट ऑफ हाइट है. ठीक है. तो अभी हमें मालूम है कि जब पार्टिकल यहां पे होगा पॉइंट पी पे, मतलब हाईएस्ट पॉइंट पे होगा, मतलब मैक्सिमम हाइट पे होगा, तो वर्टिकल कंपोनेंट ऑफ द वेलोसिटी विल बिकम, एंड वहां पे जो h है दैट विल बिकम कैपिटल H. अभी सेम वैल्यू अगर यहां पे पुट करनी है तो क्या होगा? 0 का स्क्वायर इक्वल्स टू यू वाई मतलब कौन था? उसका बनेगा माइनस ऑफ कौन आएगा अभी? 2 इंटू जी इंटू कैपिटल H. तो यहां पे क्या होगा? u साइन थीटा होल स्क्वायर माइनस इधर आके प्लस, मतलब 2g इंटू एच. तो h इक्वल्स टू बनेगा u स्क्वायर साइन स्क्वायर थीटा अपॉन 2g. u स्क्वायर साइन स्क्वायर थीटा अपॉन 2g. ये होता है एक्सप्रेशन फॉर मैक्सिमम हाइट अटेन्ड बाय द प्रोजेक्टाइल. राइट डाउन. maximum height attained by the projectile. हो गया. आज 4 to 5 में एरर शुरू हो रहा है. ज्यांना एरर मध्ये प्रॉब्लेम असेल 4 to 5, 4 PM to 5 PM. चलो, कैलकुलेट द मैक्सिमम हाइट अटेन्ड बाय द प्रोजेक्टाइल. कैलकुलेट द मैक्सिमम हाइट अटेन्ड बाय द प्रोजेक्टाइल if it is projected with initial velocity of or velocity of projection of 10 meter per second. काय? Calculate the maximum height of the projectile if it is projected with velocity of projection of 10 meter per second at an angle of projection of 30 degree.
देखो ये गिवन डेटा है, हमें h कैलकुलेट करना है। h का फॉर्मूला बोर्ड है, बोर्ड पर हो रहे, बोर्ड पे है, तो यहाँ पे h इक्वल्स टू क्या होगा, u स्क्वेयर अपॉन 2g। अब u कितना है 10, 10 का स्क्वायर इंटू साइन थीटा, मतलब साइन 30 है, साइन 30 होता है 1/2, उसका करना है स्क्वायर, डिवाइडेड बाई 2 इंटू जी मतलब कौन होगा 20, फिर 100/20 मतलब 5, 1/2 का स्क्वायर मतलब 4, तो आंसर आ गया 5/4 मीटर। सेम क्वेश्चन है, कैलकुलेट टाइम ऑफ फ्लाइट। कितना होगा 1। कैसे निकालेंगे टाइम ऑफ फ्लाइट, 2u साइन थीटा बाय जी, 2 इंटू यू कितना है 10, साइन 30 कितना है 1/2 अपॉन 10, तो 10 10 2 2, तो ये बन गया 1 सेकेंड। देन कैलकुलेट हॉरिजॉन्टल रेंज। 5 मीटर, 10 मीटर। देखो रेंज के लिए फॉर्मूला u स्क्वायर साइन 2 थीटा बाय जी, u का स्क्वायर मतलब 100, g मतलब 10, साइन 2 थीटा है मतलब साइन 60 कितना होता है √3/2, तो कितना आएगा ये 10 10 मतलब 5 टाइम्स ऑफ √3 मीटर, यानी कि √3 कितना होता है 1.7, तो ये अप्रोक्सीमेटली आएगा 8.5 मीटर, 8.5 या फिर 8.6 मीटर। अगर 1.73 लिया तो 8.6, 1.7 लिया तो 8.5, ठीक है। नेक्स्ट, क्या है u स्क्वायर साइन 2 थीटा बाय जी, सिम्प्लिफाय केलं तर 2u स्क्वेअर साइन थीटा इंटू कॉस थीटा। स्वप्नील हो का, श्रवण सांग त्याला, सांगितलं का, चलो नेक्स्ट, इफ अ प्रोजेक्टाइल इज प्रोजेक्टेड with velocity of projection of 20 meter per second and it attains a height of 10 meter, then angle of projection will be 45 डिग्री। गुड, क्या होगा, देखो h का फॉर्मूला लिख देंगे u स्क्वेयर साइन स्क्वेयर थीटा अपॉन 2g, तो यहाँ पे जो नोन है उसको पुट करेंगे, क्या होगा h का मतलब 10, u का स्क्वेयर मतलब 400, 2 इंटू जी मतलब 20, इंटू कौन है साइन स्क्वेयर थीटा, तो ये कैंसिल हो जाएगा, तो कितना बनेगा 20, इधर आके 10/20 इक्वल टू साइन स्क्वेयर थीटा, 0 0 गेट कैंसिल, मतलब रूट लेंगे तो साइन थीटा इक्वल्स टू 1/√2, साइन का कौन सा थीटा 1/√2 होता है 45 डिग्री, मतलब अगर 45 डिग्री से प्रोजेक्ट करेंगे तो वो क्या करेगा 10 मीटर इतनी हाइट अटेन करेगा। वेरी गुड, ठीक है। कैलकुलेट टाइम ऑफ फ्लाइट एंड रेंज। गुड, 2u साइन थीटा बाय जी है, u कितना है 20, 20 इंटू 2 40, 40/10 मतलब 4, साइन कितना है 45 डिग्री मतलब, यानी ये आ गया 2√2 सेकंड, 2√2 मतलब 2.8 सेकंड। नेक्स्ट, रेंज। रेंज का फॉर्मूला है u स्क्वेयर साइन 2 थीटा बाय जी, u का स्क्वायर मतलब 400, साइन 2 थीटा है मतलब साइन 91 है, अपॉन जी मतलब 10 है, तो कितना आ गया 40 मीटर, 50 40 ना,
ज्यांचे आन्सर्स येत नाही आहे ॲटलीस्ट छापून तरी घ्या आणि सेम डे आज इव्हिनिंग पर्यंत जे काही क्लिअर होत नाही ते क्लिअर करा, ठीक आहे ना. अजून एक पार्ट तुम्हाला मी ॲनालिसिस सांगितलं होतं, मला फक्त 3 जणांचे मिळालेत, बाकी सगळ्यांचे पाहिजे, कळालं ना. कारण मंडे पासून आपण त्या रिलेटेड वर्क सुरू करणार आहे. प्लस मंडे पासून आपण अजून एक पार्ट टेस्टमध्ये आपल्या ऍड करतोय. काय होतंय, डायमेन्शन्स 1D आणि कम्प्लीट 2D हे रेग्युलर आपल्या टेस्टमध्ये असत आहे, बरोबर. बट एखाद्या टॉपिक मधल्या काही कन्सेप्ट आहे, रोज तेच क्वेश्चन रॉंग होत आहे आणि तुम्हाला पण बाकी टॉपिक मध्ये बरे मार्क्स पडतात, म्हणून त्यासोबत काही फरक पडत नाही, बरोबर आहे ना. डायमेन्शन आणि एरर मधले क्वेश्चन रॉंग होत नाही, मग तिथे चांगले मार्क्स येत आहे. बट 1D मध्ये रोजचे 5-10 क्वेश्चन्स रॉंग होतात, म्हणजे हातात येणारे 40 ते 45 मार्क्स असेच जातात. त्यामुळे मंडे पासून आपण एका टॉपिकला कॉन्सन्ट्रेट करणार आहे, कळलं ना. जसं मंडे टू सैटरडे जो टेस्ट होगी उसमें जो करंट डिस्कशन चल रहा है, इथे लिहूनच देत तुम्हाला. फॉर मंडे एक करंट डिस्कशन म्हणजे आज जे शिकवलं ते उद्याच्या टेस्टमध्ये, प्लस सिर्फ डायमेंशंस एंड उसके एप्लीकेशंस. ये कहाँ तक चलेगा, मंडे टू सॅटरडे, ठीक आहे. नंतर परत पुढचा मंडे टू सॅटरडे काय होईल, जो करंट डिस्कशन होगा प्लस एरर. उसके नेक्स्ट मंडे टू सैटरडे सिर्फ करंट डिस्कशन प्लस सिग्निफिकेंट फिगर है या फिर ऑर्डर ऑफ मैग्नीट्यूड है, डायमेंशन एंड एरर छोड़ के जो भी है वो, ठीक है. अब इसमें इंस्ट्रूमेंटल एरर यहाँ पे नहीं ऐड करता हूँ मैं, यहाँ पे ऐड करता हूँ, ठीक है, इंस्ट्रूमेंटल एरर. मग तर विषय संपून जाईल टॉपिकचा, कळालं. म्हणजे 15 डेज परत तोच तेजस इकडं 15 डेज आपण काय करणार, त्याच टॉपिकवर फोकस करणार. हे सगळं कंप्लीट झालं की त्यानंतरचे परत 15 डेज मध्ये 1D. मग 1D मध्ये फक्त कन्सेप्ट एप्लीकेशन 5 पर्यंतच. हॉरिजॉन्टल प्लेन पे जो मोशन थी वो प्लस करंट डिस्कशन, उसके बाद में नेक्स्ट 15 डेज फिर से मोशन अंडर ग्रॅव्हिटी प्लस करंट डिस्कशन, ठीक आहे. तर आता पुढच्या 15 दिवसाचं शेड्यूल लक्षात ठेवा. हे कधीपासून फॉलो करणार आहे आपण, मंडे पासून. आणि त्या अगोदर तुम्ही मला तुमचं टेस्ट अनालिसिस दिलं, कुठल्या टॉपिकचे क्वेश्चन्स रॉंग होत आहे, तर या 1D मधला जो काही पार्ट तुमचा थोडासा असेल की ज्याच्यामध्ये रॉंग होत आहे, मंडेच्या अगोदर म्हणजे टेस्ट स्टार्ट होण्याच्या अगोदर आपण त्यावर वर्क करून ते क्लिअर करून घेऊ, कळालं ना. मग या टेस्टमध्ये आपल्याला थोडंसं आउटपुट इम्प्रूव्ह करता येईल. काही लक्षामध्ये, आय नो सगळे फॉलो नाही करणार, पण जे 4-5 फॉलो करणार आहे त्यांच्यासाठी आहे कॉमन प्रोग्राम. भंडारा सगळ्यांना आहे, पण फक्त जे कट्टर भक्त आहे त्यांच्यासाठी हे फॉलो करायचं आपल्याला. बाकी जे येतात जेवण करून निघून जातात, बरोबर. मंडे पासून आता इव्हिनिंगला डीपीपी असेल. पेपर म्हणजे डीपीपीच होती आपली, बट आता त्याच्यामध्ये काय कन्फ्युजन होत होतं की बेसिकली टाइम लिमिट होती, बरोबर आहे की नाही. त्यामुळे थोडंसं प्रॅक्टिसला किंवा क्वेश्चनमध्ये सॉल्व करायला प्रॉपर टाइम देता येत नव्हता. मग फ्रॉम मंडे आपण काय करणार आहे, युजर आयडी पासवर्ड तुम्हाला मिळून जातील. नवीन टेस्ट पोर्टल, नवीन टेस्ट ॲप येते आपलं, त्यामध्ये रोज आपण एक टाइम फिक्स करणार तुमच्या बॅचचा. आणि एव्हरी डे ईच टॉपिक 30 आणि करंटचे 10 असे 100 क्वेश्चन एव्हरी डे तुम्हाला डीपीपी असेल रात्री. मग त्याला टाइम नसेल, तुम्ही 15 मिनिटात सोडवा, नाही तर 1.5 तासात सोडवा, नाही तर 2 तासात सोडवा, कळालं ना. आणि हे झाल्यानंतर मॉर्निंगची जे काही टेस्ट शेड्यूल आहे ते सेम राहील, पण टेस्ट मॉर्निंगच्या पण तुम्हाला ऑनलाईनच असते, कळालं. मग घरून द्या, इथे येऊन द्या, ते तुमच्यावर डिपेंड असेल. हो गया क्लिअर. चलो नेक्स्ट काय, हो नाही हे बघा 720ची एक्झाम जरी असली तरी आपलं रेग्युलर शेड्यूल जे आहे तेच राहील का. फिजिक्सची सेपरेट नाही ठेवायची एक्झाम, आपल्या रेग्युलर टायमिंगनुसार एक्झाम लेक्चर सगळं काही कंडक्ट होईल. आणि जी पीसीबीची टेस्ट आहे ती आपण इव्हिनिंगला ठेवू, म्हणजे तुमच्या बाकीच्या लेक्चरमुळे तुम्हाला टेस्ट देता येत नाही वगैरे असं काही प्रॉब्लेम यायला नको. रात्री 12 ते 3. नेक्स्ट तो प्रोजेक्टाइल मोशन से रिलेटेड हमारे पास फॉर्मूले कौन से हैं. पहले 4 इंपॉर्टेंट फॉर्मूले कौन से, Vx इक्वल टू u cos theta, x इक्वल्स टू u cos theta into t, then Vy इक्वल्स टू u sin theta, y इक्वल्स टू, आणि काल आपण ऍक्च्युअली ऍप्लिकेशन सुरू केली होती, त्यामध्ये पहिले टाइम ऑफ फ्लाइट कितना होता है, हॉरिजॉन्टल रेंज u स्क्वायर sin 2 थीटा बाय g. एंड आज हमने एक ही फॉर्मूला ऐड किया उसमें, दैट इज मैक्सिमम हाइट. कितनी होती है मैक्सिमम हाइट, u स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2g. कळालं इथपर्यंत, नक्की कन्फर्म है ना.
आणि क्वेश्चन मध्ये काय काय पॉसिबिलिटी आपण बघितल्या, थिटा यू देतील, एच विचारतील, एच थिटा देतील, यू विचारतील, हे सोडून वेगळं काही होणार नाही. ठीक आहे, व्यवस्थित प्रॅक्टिस करा. प्रोजेक्टाईल पासून पुढं आपल्याला प्रॅक्टिस सेशनच्या रिपीट लेक्चरमध्ये परत मॉड्यूलचे आणि सेम टॉपिकचं डिस्कशन करायची गरज नाही पडली पाहिजे, हे तुमच्यावर डिपेंड आहे. कळालं ना. मंडे पासून मी सांगितलं अजून एक आपला प्रोजेक्ट सुरू होत आहे, ज्याच्यामध्ये जे 1 to 3च्या प्रॅक्टिस सेशन अटेंड करत नाही, कळालं ना, त्यांच्यासाठी परत आपण एक्स्ट्राचे नोट्स मागवलेले आहेत. सेम टाइममध्ये सेम टॉपिक, फक्त मॉड्यूल सोडून वेगळे क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिस करायचे. कळालं ना. 4 ते 5 पण आणि 1 ते 3 पण, म्हणजे हे 2 सेशन तुम्हाला फिजिक्ससाठीच रिझर्व ठेवायचे. मग रेग्युलर बॅचमध्ये तुमचं मॉड्यूलची प्रॅक्टिस जर झाली असेल तर अटेंड करायची गरज नाही, आणि ज्यांची मॉड्यूलची प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत मॉड्यूलच्याच प्रॅक्टिस सेशनला बसायचं. मग नंतर फ्युचरमध्ये परत एक्स्ट्रा सेशन असेल तेव्हा तुम्हाला ते कंप्लीट करायचं. कळालं. चला नेक्स्ट. हो, राईट ऑन नेक्स्ट पॉइंट. रिलेशन बिटवीन, अजून मॉड्यूल आपण सुरू नाही केलं बेटा. मी सांगितलं का मॉड्यूलमधले एवढे 16 प्रोजेक्टाईलचे, अजून सांगितलं होतं का? नाही ना, अजून वेळ आहे मॉड्यूलला. राईट डाऊन. रिलेशन बिटवीन हॉरिझॉन्टल रेंज, नाही, रिलेशन बिटवीन मॅक्सिमम हाईट अँड टाइम ऑफ फ्लाइट. मैक्सिमम हाइट एंड टाइम ऑफ फ्लाइट, मतलब अगर डेटा हमें सिर्फ एच एंड टी के फॉर्म में दिया है, थीटा यू अगर नोन नहीं है तो भी हम इनको फाइंड कर सकते हैं एक रिलेशन का यूज करके. देखो नवीन काहीच नाही आहे, आतापर्यंत आपण जे फॉर्म्युला डिस्कस केले त्यांनाच रिअरेंज करायचंय. वी नो दैट मैक्सिमम हाइट ऑफ द प्रोजेक्टाइल इज गिवन बाय एच इक्वल्स टू यू स्क्वायर साइन स्क्वायर थीटा बाय 2g, एंड टाइम ऑफ फ्लाइट होता है 2u साइन ऑफ थीटा अपॉन g. अब इन दोनों को मुझे एक इक्वेशन में कंबाइन करना है. ठीक है, लेकिन कंबाइन करने के लिए प्रॉब्लम क्या है, यहाँ पे u का एंड साइन थीटा का स्क्वायर है, यहाँ पे स्क्वायर, तो हम स्क्वायर कर सकते हैं क्या? क्या करना पड़ेगा? बस दोनों साइड में स्क्वायर करना पड़ेगा. ठीक है, तो ये फर्स्ट इक्वेशन है, ये सेकंड इक्वेशन है. सेकंड इक्वेशन के दोनों साइड को अगर स्क्वायर करेंगे तो टी स्क्वायर इक्वल्स टू 4 यू स्क्वायर साइन स्क्वायर थीटा अपॉन जी का स्क्वायर. कळलं सगळ्यांना काय केलं आपण? व्हेरी गुड. ठीक है, उसके बाद में h क्या है? वही है यू स्क्वायर साइन स्क्वायर थीटा बाय 2g. तो ये आ गया इक्वेशन नंबर 3. अभी इक्वेशन नंबर फर्स्ट को अगर थर्ड से डिवाइड करेंगे, मतलब LHS में कौन आएगा? h अपॉन टी स्क्वायर. h मतलब कौन है? यू स्क्वायर साइन स्क्वायर थीटा अपॉन 2g डिवाइडेड बाय टी स्क्वायर में कौन है? 4u स्क्वायर साइन स्क्वायर थीटा अपॉन g स्क्वायर. अभी हमें मालूम है कि अगर a डिवाइडेड बाय b होल डिवाइडेड बाय c बाय d इस तरह से रिलेशन होता है तो हम क्या करते हैं? डिनोमिनेटर को उल्टा करके मल्टीप्लाई करते हैं, मतलब a बाय b इंटू बनता है d बाय c. तो इसको सिंप्लीफाई करेंगे तो क्या होगा? h अपॉन टी स्क्वायर है बिकम्स इक्वल टू यू स्क्वायर साइन स्क्वायर थीटा अपॉन g, उल्टा करके मल्टीप्लाई करना है तो क्या होगा? g स्क्वायर अपॉन 4 यू स्क्वायर साइन स्क्वायर थीटा. तो यू स्क्वायर साइन स्क्वायर थीटा, यू स्क्वायर साइन स्क्वायर थीटा, जी स्क्वायर एक जी, तो क्या बचा? h अपॉन टी स्क्वायर इक्वल्स टू 4 इंटू 2 इंटू एक जी, यानी h इक्वल्स टू बनेगा 1/8 जी टी का स्क्वायर. एंड ये कब एप्लीकेबल होगा? हमें डायरेक्टली टाइम ऑफ फ्लाइट दिया है और बोल रहे हैं कि h कैलकुलेट करो, या फिर h दिया है एंड बोलेंगे टाइम कैलकुलेट करो. ठीक है, तो हमारे पास थीटा एंड यू अगर नहीं होगा तो ये रिलेशन से हम कैलकुलेट कर सकते हैं. डू इट. डायमेन्शनचे सगळे लेक्चर मी परत ग्रुपवर पाठवले मागच्या 4 डेजमध्ये. जर डायमेन्शन आणि ॲप्लिकेशनमध्ये कुठे इश्यू असेल
तर संडेपर्यंत 3 लेक्चर पर डे परत एकदा ते फास्ट फॉरवर्डमध्ये बघून घ्या. डायमेन्शन्स आणि ॲप्लिकेशन्समध्ये एक पण क्वेश्चन तुमचा रॉंग जर नाही झाला आणि जो करंट आपलं डिस्कशन सुरू आहे ते जर प्रॅक्टिस केलं, आता करंट डिस्कशनवरचे जे क्वेश्चन्स असणार ते एकदम सिंपल बेसिक लेवलचे असणार, तर खूप चांगला स्कोर तुमचा येऊ शकतो. कळालं ना? आणि सगळ्यांनी टेस्ट आता रेग्युलर द्यायची. ईश्वरी, ऐश्वर्या, सुप्रिया, अनिरुद्ध, तुम्हाला दोन्ही ऑप्शन आहे. जर तुम्ही टेस्ट घरून देणार असेल तर टेस्टचा टाईम 5:45 to 6:30 AM. कळालं ना? कारण इथे यायला परत 15-20 मिनिट लागतात तुम्हाला. आणि जर टेस्ट इथे येऊन देणार असेल तर 6:30 to 7:15 AM. काय? हो, फिक्सच असेल, एकच टाईम. चलो क्लियर आहे. फिर फक्त याच्यानंतर एक स्टार मार्क करून लिहा की व्हेन t is given and we have to calculate h. When t is given and we have to calculate h. दूसरा स्टेटमेंट when h is given and we have to calculate t. या दोन केसमध्ये हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. हो, calculate the maximum height attained by the projectile. Calculate the maximum height attained by the projectile if it requires 4 seconds to reach the ground. 4 seconds to reach the ground. देवेश, टी कितना है? 4 है का? हाँ, तो क्या होगा बस 1/8 इंटू 10, 4 का स्क्वायर 16, ये 1 ये 2, 10 इंटू 2 20 मीटर. देवेश, h equals to 20 मीटर बेटा. नेक्स्ट, if a projectile attains a maximum height of 100 meter, then the time of flight will be, देखो h कितना है 100 इक्वल्स टू 1/8 इंटू 10 इंटू कौन है t स्क्वायर. तो 100 इंटू 8 आएगा 800. 800 अपॉन 10 मतलब 81 इक्वल्स टू कौन है t स्क्वायर. तो t इक्वल्स टू कितना आ गया 9 सेकंड. पुन्हा एकदा सांगायचं. हे बघ फॉर्म्युला कुठला आहे? h इक्वल्स टू 1/8 GT स्क्वेअर. यहाँ पे h दिया था 100, मग h च्या ऐवजी 100 लिहिलं. बघत तू सांगते त्याला सांग बेटा, त्यालाच नाही कळालं का? बरं, 1/8 इंटू g, g कितना आहे 10 इंटू टी स्क्वेअर. मग हा 8 इकडे मल्टीप्लाई केला 100 इंटू 8 800. व्हेरी गुड. ये 10 डिवाइड में आएंगे 800 अपॉन 10 80. कळलं? मग 80 का रूट 9. तुला 81 दिसतंय का? ते जरा बरं वाटावं म्हणून, है की नाही? 80 81. बरं ठीक आहे, त्यामुळे कन्फ्युजन झालं का? ओके. ये कितना बनेगा फिर? नाही राहू द्या, याला असंच ठेवा, याने गोल केलाय खूप. ठीक आहे, रूट ऑफ 80 सेकंड. आता क्लिअर आहे? गुड. तो ये था रिलेशन बिटवीन मैक्सिमम हाइट एंड टाइम ऑफ फ्लाइट. नेक्स्ट, इफ राम, इफ नहीं, रिलेशन बिटवीन हॉरिजॉन्टल रेंज एंड मैक्सिमम हाइट. रिलेशन बिटवीन हॉरिजॉन्टल रेंज एंड मैक्सिमम हाइट. रिलेशन बिटवीन हॉरिजॉन्टल रेंज एंड मैक्सिमम हाइट. देखो फिर से वही करना है. हॉरिजॉन्टल रेंज का फॉर्मूला u²
साइन 2 थिटा अपॉन जी, बट याला आपण काय लिहू शकतो 2u² साइन थिटा इंटू कॉस ऑफ थिटा अपॉन जी. हे काल डिस्कशन झालंय आपलं. उसके बाद में मैक्सिमम हाइट का फॉर्मूला h इक्वल्स टू u² साइन स्क्वायर थीटा अपॉन 2g. परत रिलेशन डिराइव करना मतलब हम क्या करेंगे, इनको डिवाइड करेंगे. तो क्या होगा, अगर हम r को h से डिवाइड करेंगे क्या होगा डिवीजन, 2u² साइन थीटा इंटू कॉस ऑफ थीटा डिवाइडेड बाई g. हमें मालूम है डिनोमिनेटर उल्टा होकर मल्टीप्लाई होता है, तो क्या बनेगा 2g डिवाइडेड बाय u² साइन स्क्वायर थीटा. कळलं, जी 2 इंटू 2 u². तो r बाय एच इक्वल्स टू क्या बचा 4. उसके बाद में एक साइन थीटा कॉस थीटा अपॉन साइन थीटा ओई कॉट थीटा. तो r इक्वल्स टू क्या होगा 4 h कॉट ऑफ थीटा. 4h कॉट ऑफ थीटा. कॉट माहिती ना, कॉस अपॉन साइन. r इक्वल्स टू 4h कॉट ऑफ थीटा. अगर आपको बोला है कि थीटा 90 है, r कितना है फाइंड करो. थीटा 30 है, r कितना है फाइंड करो. थीटा 45 है, r कितना है फाइंड करो. ठीक है, थीटा अगर 0 है, r कितना है फाइंड करो. इन टर्म्स ऑफ एच एस फाइंड करायचं आपल्याला. देखो कॉट 90 हे माहिती आहे का, हे माहित नाही आहे, कसं पास केलं तुम्हाला 10th ला. कॉट 90 0 है, 0 इंटू एनीथिंग यानी r बनेगा 0. देन कॉट 30 √3, तो ये क्या बनेगा r इक्वल्स टू 4 √3 टाइम्स ऑफ h. देन कॉट 45 1, तो इक्वल्स टू बनेगा r इक्वल्स टू 4 टाइम्स ऑफ h. देन थीटा 0 है तो कॉस 0 नॉट डिफाइंड, मतलब ये 4h इंटू नॉट डिफाइंड. ठीक है, तो ये हो गए रिलेशन. एक पहला था, हे लिहिलं होतं का पण, पहला रिलेशन था h एंड t के बिटवीन. आपका रिलेशन है यशवंत ने नव्हतं लिहिलं का, यशवंत आलाय का, आहे यशवंत आला पण यशवंत गेला पण. ठीक है, नेक्स्ट इंक्लिनेशन ऑफ प्रोजेक्टाइल ॲट मॅक्झिमम हाईट. इंक्लिनेशन ऑफ प्रोजेक्टाइल ॲट मॅक्झिमम हाईट हे जे क्लासमध्ये आपण डिस्कस करतोय हे 10 वेळा सोडवा बेटा. ज्यांना कळत नाही आहे, प्रॉब्लेम फेस करताय, क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही, हे आजच झालं पाहिजे. कळालं ना, कारण उद्या परत आजचं आणि उद्याचं असं 2 पार्टचं लोड होईल. हां, काय लिहिलं, रिलेशन नाही, इंक्लिनेशन ऑफ प्रोजेक्टाइल ॲट मॅक्झिमम हाईट. इंक्लिनेशन का मतलब कळतं का, याला आपण इंक्लिनेशन म्हणतो ना. म्हणजे काय, स्लोप म्हणजे काय, चढ किंवा उतार. कळालं, मतलब प्रोजेक्टाइल होगा, हम प्रोजेक्ट करेंगे, ऐसे ट्रैवल करेगा. तो जब वो पॉइंट पी पे मतलब मैक्सिमम हाइट पे होगा, तब का उसका इंक्लिनेशन मतलब इस लाइन का स्लोप. इस लाइन का स्लोप मतलब ये जो एंगल आएगा उसका tan थीटा. अपन 1D मध्ये बघितले, स्लोप ऑफ द लाइन म्हणजे काय, tan थीटा. ठीक है, तो हमें यहाँ पे ये tan अल्फा फाइंड करना है. इस tan अल्फा को हम क्या बोलेंगे, स्लोप ऑफ द प्रोजेक्टाइल एट हाईएस्ट पॉइंट, या फिर इंक्लिनेशन ऑफ द प्रोजेक्टाइल एट हाईएस्ट हाइट और मैक्सिमम हाइट. कैसे फाइंड करना है, देखो क्या होगा. ये अगर अल्फा है, यहाँ पे एक परपेंडिकुलर ड्रॉ करेंगे तो ट्राइंगल बन गया. अब ये अल्फा की अपोजिट साइड मतलब कौन है, मैक्सिमम हाइट है. एडजेसेंट साइड मतलब कौन है, रेंज नहीं है, r/2 है. ठीक है, तो इसका मतलब tan अल्फा इज इक्वल्स टू होगा h अपॉन r अपॉन 2. 1/1/2 है, मतलब ये बनेगा ट्वाइस ऑफ h अपॉन r. ये होता है इंक्लिनेशन अगर इन टर्म्स ऑफ h एंड r पूछा है तो. लेकिन अगर इन टर्म्स ऑफ एंगल ऑफ प्रोजेक्शन पूछा है, जैसे कि एंगल ऑफ प्रोजेक्शन थीटा था, तो हमें क्या करना पड़ेगा, फिर ये tan अल्फा सेम रहेगा 2 इंटू h मतलब u²
साइन स्क्वायर थीटा अपॉन 2g। आर का मतलब रेंज, मतलब उसको क्या लिखते हैं हम, 2u स्क्वायर साइन थीटा इंटू कॉस ऑफ थीटा अपॉन जी था ऊपर जाएगा। हे कळतंय का बघा, या स्टेपमध्ये काय केलं आपण, यच्या आणि आरच्या डायरेक्ट व्हॅल्यू पुट केल्या आपण, हो ते सांगतोय ना, यच आणि आरच्या डायरेक्ट व्हॅल्यू पुट केलेत आपण। 2 नी मल्टिप्लाय कोणी केलं, इथं म्हण, कुठं म्हण दिसतो इथं का, आणि विरुद्ध कळालं, गुड। जी जी यू स्क्वेअर एक साइन थीटा 2 काय राहिलं मग 1/2 इंटू होय कॉस थीटा, साइन थीटा अपॉन कॉस थीटा म्हणजे काय टैन थीटा। इसका मतलब इन टर्म्स ऑफ एंगल ऑफ प्रोजेक्शन चाहिए तो टैन अल्फा इक्वल्स टू कितना होता है 1/2 इंटू टैन ऑफ थीटा। कळलं? करू अब चला, आता यावर एक इम्पॉर्टंट क्वेश्चन फाइंड करायचा आहे। डाउन इफ horizontal range of the projectile is 40 meter, horizontal range of the projectile is 40 meter and maximum height attained by the projectile is 10 meter. Then calculate the inclination of the projectile at highest point or maximum height. tan इनवर्स ऑफ क्या होगा यहाँ पे, इंक्लिनेशन निकालना है मतलब tan अल्फा निकालना है, 2 इंटू एच करना है, मतलब ये बनेगा 20/40, तो 1/2 येतं ना, मग काय सांगता येईल का बळे, अल्फा इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ 1/2, 4 5 कुठून आणले काय, हो का, मी tan इनवर्स ऑफ 4 ऐकलं होतं, चुकीचं ऐकलं की मी, सगळ्यांनी हेच सांगितलं होतं tan इनवर्स ऑफ 1/2, 4 कोणीच नाही सांगितलं होतं ना, देवेशने काय सांगितलं होतं, नाही ते ना माझं ऐकण्यामध्ये मिस्टेक झाली, सगळ्यांनी आन्सर बरोबरच सांगितलं होतं, टेस्टमध्ये पण असंच होतं, सगळे बरोबर लिहितात पण ते नेमकं चेक होताना रॉंग दिसता। नेक्स्ट स्टार मार्क करके लिखो, थोड़ा इंपॉर्टेंट पॉइंट है, इक्वेशन ऑफ ट्रैजेक्टरी और इक्वेशन ऑफ पाथ ऑफ प्रोजेक्टाइल। प्रोजेक्टाइल जब अपनी मोशन परफॉर्म कर रहा है तब वो कौन सा पाथ फॉलो करेगा या फिर उसके पाथ की जो भी ट्रैजेक्टरी होगी उसके लिए इक्वेशन चाहिए।
अब कंडीशन क्या है देखो, यहाँ पे वर्टिकल कितना डिस्प्लेसमेंट हो रहा है वो कैलकुलेट करने के लिए हमारे पास रिलेशन था, क्या था, y इक्वल्स टू यू साइन थीटा इंटू टी मायनस ऑफ हाफ ऑफ जी टी का स्क्वेअर. त्यामुळे सांगत होतो 4 इक्वेशन खूप महत्वाचे आहेत, प्रत्येक फॉर्म्युला आपण तिथूनच डिराईव्ह करतो. y इक्वल्स टू क्या है, यू साइन थीटा इंटू टी माइनस हाफ ऑफ जी टी स्क्वेयर. पायल y इक्वल्स टू क्या है, यू साइन थीटा टी माइनस हाफ ऑफ जी टी स्क्वेयर, वेर यू का मतलब थीटा का मतलब टी का मतलब कोणता टाइम, कोणता पण टाइम, टाइम ऑफ फ्लाइट कभी कैपिटल टी होगा तो. अब इस इक्वेशन में हमें मालूम है कि वर्टिकल डिस्प्लेसमेंट तो आ गया, अगर हॉरिजॉन्टल डिस्प्लेसमेंट कैलकुलेट करना है कहीं पे भी तो क्या करना पड़ेगा, x का फॉर्मूला यूज करना पड़ेगा. क्या होता है, u cos ऑफ थीटा इंटू, हम क्या करेंगे बस यहाँ पे ये u cos थीटा मल्टीप्लिकेशन में था, इधर भेज देंगे तो t बनेगा x अपॉन u cos ऑफ थीटा, एंड सेम t को y की इक्वेशन में पुट करेंगे. क्या होगा देखो, y इक्वल्स टू u साइन थीटा एज इट इज इंटू t रिप्लेस बाय होगा x अपॉन u cos ऑफ थीटा माइनस 1/2 इंटू जी है इंटू टी का स्क्वायर मतलब x अपॉन यू कॉस ऑफ थीटा का होल स्क्वायर होगा. बघा 3 स्टेप मध्ये काय केलं आपण, देखो ये दो फॉर्मूले तो मालूम थे पहले से, यहाँ पे बस यू कॉस थीटा जो मल्टीप्लिकेशन में था इधर भेज दिया, टी बना x अपॉन यू कॉस थीटा. अभी सेम t की वैल्यू अबव इक्वेशन में पुट कर दी है. क्लियर, तो अभी क्या होगा, u कैंसल, y इक्वल्स टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा, तो ये बन गया x इंटू टेन थीटा माइनस x का स्क्वायर है इंटू जी है तो क्या होगा जी एक्स स्क्वायर अपॉन 2u स्क्वायर कॉस स्क्वायर थीटा. ये बनता है एक्सप्रेशन फॉर ट्रॅजेक्टरी ऑफ द प्रोजेक्टाइल और पाथ ऑफ द प्रोजेक्टाइल. आता हे न बघता डिराईव्ह करा, छापू नका. स्नेहल स्टँडअप, तू व्हॉइस नोट्स का नाही सेंड करत रोज, तुला माहीतच नाही आहे, सेंड करायचं माहीत नाही का काय सेंड करायचं ते माहीत नाही आहे. लेक्चर झाल्यानंतर विचारता. साक्षी काय काय लक्षात राहत नाही, सकाळी उठल्यानंतर रोजचं शेड्यूल पाहिजे आपलं ते. कल्याणी सकाळी सकाळी आवाज निघत नाही म्हणून, है ना कल्याणी. काय काय म्हणते प्रणिता ती, ऐक मला सांग, तुला पण नाही कळालं काय. हां तू गाणी पाठवत का बरं, काल पण असंच म्हटली ती सर, उद्यापासून ईश्वरी ऐश्वर्या सुप्रिया तुम्ही तिघी पण नाही बेटा, उद्यापासून पाहिजे मला, कळालं ना. वैष्णवी पायल पाठवले का, आज पाठवणार आहे, बर आजच्यासाठीच वेट करत होत्या. सुप्रिया सकाळी तर 4 वाजता उठली तू. हो बर, काय रिझन असतात एक एक खतरनाक एकदम. तन्विषा नक्की, मला तुम्हाला तरी सांगायची गरज नाही पडली पाहिजे 4 वेळा. खुशी आजपासून मला आजपासून पाहिजे, नाही तर घरी फोन करणार, कळलं ना. हर्षवर्धन तू नको करू असं, जे झाले ते परफेक्ट आहेत ना तुझे, हे कळतंय प्रोजेक्टाईल. राम बडबड नको करू. चला झाले लिहून, राइट डाउन नेक्स्ट पॉइंट, अदर फॉर्म्स ऑफ इक्वेशन ऑफ ट्रैजेक्टरी. दूसरे फॉर्म में हमें इसको रिप्रेजेंट करना है. काय रिप्रेजेंट करणार आहे त्यातच काहीतरी इकडे तिकडे लिहून टाकावं लागतं, बाकी काही नसतं. ठीक है, y इक्वल टू रहेगा x tan ऑफ थीटा माइनस, अब ये जी एक्स स्क्वायर अपॉन 2u स्क्वायर सेम रहेगा, फक्त 1 अपॉन कॉस स्क्वायर थीटा सेक स्क्वायर थीटा. ठीक है, तो ये बनेगा इंटू सेक स्क्वायर थीटा. आता हे का लिहावं लागतात, एक थेरॉटिकल क्वेश्चन आएगा, विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट द करेक्ट एक्सप्रेशन फॉर इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी. आपल्याला हे माहित असतं, इथं दिसलं हे असं नसतं, लगेच आपण रॉंग म्हणतो त्याला, कळालं ना, त्यामुळे आपण लिहितोय. आगे सेम रहेगा y इक्वल टू एक्स इंटू टैन ऑफ थीटा माइनस ऑफ जी एक्स स्क्वायर अपॉन 2u स्क्वायर.
नाउ सेक स्क्वायर थीटा इज tan की टर्म में 1 प्लस tan स्क्वायर थीटा, तो ब्रैकेट में क्या आएगा 1 प्लस tan स्क्वायर थीटा झालं. राईट डाऊन बघून लिहा व्यवस्थित. शिरोडे का नाही पाठवत तू व्हॉइस नोट्स का नाही पाठवत? तू खरंच डबल डोस करतो आता. गोळ्या शिल्लक असेल 1-2 देऊन टाक स्वप्नील त्याला. इकडे अक्षय तू का नाही पाठवत बेटा व्हॉइस नोट्स? उद्यापासून. अथर्व काय पाठवले का? बर. यशवंत बघ बेटा जमलं तर पाठव. श्रवण सगळ्या कंप्लीट सिलेबसच्या डायमेन्शन्स 1D 2D कळाल ना, रेग्युलर फ्रॉम फर्स्ट सिलेबस. तशी तुम्ही होल सिलेबस रिव्हिजन करत नाहीये. शंतनू पाठवल्या का? बघ मला भरपूर दिवसावर तुझ्या घरी कॉल करायचा आहे. मी एका दिवशी कॉल केला की सगळंच निघेल. कसं निघतं ते शिरोडीला विचार, कसं निघतं ते सुप्रियाला विचार. कुठे सुप्रिया आडे विचार. त्यामुळे अशा मिस्टेक रिपीट करू नका. प्रथमेश कातार सांगायची गरज नाही पडली पाहिजे रोज रोज. तेजस चालेल. अनिरुद्ध काय सर जेवला का बेटा सकाळी सकाळी? व्हॉइस नोट्स पाहिजे मला. हाँ सांगतो तुला नंतर भेट. चलो हो गया. अभी देखो इस इक्वेशन में एक स्टैंडर्ड अदर फॉर्म हमें रिक्वायर्ड है जो क्वेश्चन सॉल्व करने के लिए हेल्प करेगा. उसको आप डिराइव करेंगे. मैं प्रोसेस बोलता हूं आप खुद करेंगे. हा इक्वेशन आहे याच्या दोन्ही साइडला फक्त tan थीटाने डिवाइड करा. डिवाइड बोथ साइड विथ tan थीटा करा. भगत प्रसाद पाटील काय तुमचं व्हॉइस नोट्सचं काय पाठवल्या का? उद्या आल्या पाहिजे कळालं ना, नाही तर मी व्हॉइस नोट्स पाठवतो तुम्हाला. व्हॉइस नोट्स नाही रे व्हॉइस नोट्स. सुमित राठोड, प्रज्वल, अजिंक्य तिघ पण. प्रज्वल सुमित कळलं का? सुमित राठोड कळलं का? राम तू पण नाही पाठवत बेटा. देवेश येत तरी पण पाठवायचं. काय आपल्याला मार्क्सला कमी पडत आहे 50 52. प्रतीक, संभाजी, सचिन आज पण सुरू होऊन जायचं. इकडं शुभम, संकेत, सचिन काय नाव तिचं? वाणी नाव काय तुझं? वैभव. वैभव व्हॉइस नोट्स पाठवायचे बेटा. कशा नंतर विचार मला. देव लास्टला कोण आहे? कार्तिक. नाही कार्तिक आला तेच भारी काम झालं आज. ठीक आहे असं येत जा वाटतं कार्तिक. आठवड्यातनं 2 दिवस येत जा. शुभम येऊन जातील उद्यापासून. सनी तर पाठवणारच नाही, त्याला डोकं लावून पण उपयोग नाही. उद्या फक्त मी ना असं नाही बोलणार कळाल ना. उद्या टोली देऊन सांगणार तुम्हाला. चला झाले कंप्लीट. चलो तो y इक्वल टू x tan ऑफ थीटा माइनस gx स्क्वायर अपॉन 2u स्क्वायर कॉस स्क्वायर थीटा. और मैंने बोला था दोनों साइड में क्या करना है? tan थीटा से डिवाइड करना है. कर दिया डिवाइड. तो ये बनेगा tan थीटा, ये बनेगा tan थीटा. बट ये ब्रैकेट के अंदर है तो LHS क्या होगी? y अपॉन tan थीटा इक्वल टू, जब ये 1 अपॉन tan थीटा ब्रैकेट के अंदर मल्टीप्लाई होगा तो क्या बनेगा? x tan ऑफ थीटा अपॉन tan थीटा. कळलं का सगळ्यांना? माइनस ऑफ ये gx स्क्वायर डिवाइडेड बाय 2u स्क्वायर कॉस स्क्वायर थीटा है इंटू रहेगा 1 अपॉन tan ऑफ थीटा. हे पण कळलं tan tan. ये क्या बनेगा? y अपॉन tan थीटा इक्वल्स टू कौन है यहाँ पे? x माइनस. अब यहाँ पे कौन है? gx स्क्वायर डिवाइडेड बाय 2u स्क्वायर इंटू tan थीटा का मतलब होता है साइन थीटा अपॉन कॉस थीटा. तो एक कॉस तो ये इक्वल टू रहेगा x माइनस gx स्क्वायर डिवाइडेड बाय 2u स्क्वायर साइन थीटा इंटू कॉस ऑफ थीटा. इथपर्यंत कळतंय का बघा? काय काय कॉस? एक कॉस कॅन्सल झाला ना? हो माहित नव्हतं तुला? बोल बोल.
काही पण लिहू शकतो त्याला. फक्त आता आपल्याला ना ठरलेलं असतं की आपल्याला हे इक्वेशन पाहिजे, मग आपण तिकडंच बघतो, इकडं काय तिकडं काय असं नाही करायचं, काहीच भेटत नाही. ठीक आहे, चला नेक्स्ट. y अपॉन टॅन थीटा इक्वल्स टू क्या है, x माइनस जी एक्स स्क्वेयर अपॉन 2u स्क्वेयर साइन थीटा कॉस थीटा. इथपर्यंत क्लियर आलं सगळ्यांचं इक्वेशन. अब यहाँ पे हम क्या कर सकते हैं, देखो रेंज का फॉर्मूला होता है, क्या होता है, 2u स्क्वेयर साइन थीटा कॉस ऑफ थीटा बाई जी. तो मुझे ये डिनोमिनेटर में 2u स्क्वेयर साइन थीटा कॉस थीटा को रिप्लेस करके g लिखना है. तो हमें मालूम है ये y इक्वल्स टू टैन थीटा एज इट इज रहेगा, इक्वल टू x भी एज इट इज. ये g जो न्यूमरेटर में था उसको अपन 1/1/1 में लिख सकते हैं. असं करतो ना आपण, 1/1/2 इक्वल्स टू 2. म्हणजेच या 2 ला काय लिहू शकतो आपण परत, 1/1/2. असंच इथं आपण काय करणार, ये 1/2u स्क्वेयर साइन थीटा कॉस ऑफ थीटा अपॉन जी, क्या बचा, इंटू एक्स स्क्वेयर. कळलं का. बट ये 2u स्क्वेयर साइन थीटा कॉस थीटा अपॉन जी मतलब कौन है, आर है. यहाँ पे लिख देंगे तो क्या होगा, y अपॉन टैन थीटा इक्वल्स टू x माइनस एक्स स्क्वेयर बाय आर. अभी दोनों साइड में से x कॉमन लेंगे तो x इन ब्रैकेट 1 माइनस एक्स बाय आर, यानी कि फाइनल एक्सप्रेशन रहेगा y इक्वल्स टू x टैन थीटा अपॉन 1 माइनस एक्स बाय आर. यावर आपल्याला खूप क्वेश्चन सॉल्व करायचे, मतलब ये इम्पॉर्टंट नहीं है, एक्सट्रीमली इम्पॉर्टंट है. क्लियर. हां बोल. हो लास्टच इम्पॉर्टंट आहे, तेच पाठ कर. काय 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 करतो, हे सोडून देतो का, इतकं का बरं लिहून दिलं, काय सांगू तुला आता बाळा. Recording stop.